Hello student, how are you? Kase? Today we are going to study. We are going to learn area of the circle, triangle, rectangle and square. एवढं होणार नाही पण एक 1 by 1 बरोबर की नाही. आता पुढे मी फिगर काढतो बघा. ही जी फिगर आहे हे तुम्हाला दिसतंय ना. O is the center of the circle. हा circumference C is equal to 2 pi r. है की नाही. R is the radius. ही बघा ही रेडियस आहे. OP ही रेडियस आहे. आणि मग आता आपल्याला हे जे एवढं जे आहे हा भाग, या भागाचं क्षेत्रफळ काढायचंय आपल्याला. काय काढायचंय? क्षेत्रफळ काढायचंय. मग एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू काय येईल? पाय आर स्क्वेअर. बरोबर की नाही. पाय आर स्क्वेअर. आणि रेडियस तुम्हाला दिली आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. मग हे रेडियस ओपी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर आहे. ओपी इज इक्वल टू किती आहे? 14 सेंटीमीटर. मग आता तुम्हाला पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. काय होईल मग? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बरोबर. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आणि मग पायाची किंमत किती दिली आपल्याला? 22/7. मग त्याच्यात ती किंमत टाका. 22/7 गुणिले 14चा काय? 14 त्रिज्या दिली. ही बघा 14 त्रिज्या दिली. म्हणजे 14चा काय करायचा आपल्याला? वर्ग करायचा. आता वर्ग न करता तुम्ही गुणाकार करा. 14 गुणिले 14. 22/7 गुणिले 14 गुणिले 14. बरोबर नाही. 22/7 मल्टिप्लाय 14 मल्टिप्लाय 14. 7 ने भाग जातो. 7 1 जार 7, 7 2 जार 14. आणि मग आता 22 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 14 आणि छेदस्थानी हा पूर्ण वर्तुळाचे. मग आता हे हाफ आहे, अर्ध. हा अर्ध आहे, हा भाग अर्ध आहे. निम्मा भाग, निम्म्या भागाचं क्षेत्रफळ. मग त्याला कितीने भागावं लागेल? 2 ने भागावं लागेल. डिवायडेड बाय 2. 2 2 गेले. आणि मग 22 गुणिले 14. 14 दुने किती? 28. आणि 14 दुने 28 आणि 2 30. हे सेंटीमीटर स्क्वेअर आलं. त्या या भागाचं क्षेत्रफळ किती आलं? 308 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आन्सर आलं. कळलं आता? म्हणजे याचा आणि याचा गुणाकार करायचा. 14 दुने 28 8 2. 14 दुने 28 आणि 2 30. आहे की नाही. किंवा 22 चौक 88 8. 22 1 22 आणि 8 30. कसंही केलं तरी चालतं. म्हणजे ह्या भागाचं क्षेत्रफळ तुम्हाला सहजासहज काढता येतं. कळलं? कोणताही भाग घेतला. आता एक तुम्हाला होमवर्क आहे. या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. आता तुम्ही पूर्ण हा जो भाग आहे या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे 3/4 म्हणजेच किती? 75%. किती टक्के? 75%. 3/4 हे 1/2 होतं. मग पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ घेऊन त्याला कितीने गुणायचं? 3/4 ने. आणि मग तुम्हाला
या भागाचं क्षेत्रफळ येईल. सुरुवातीला तुम्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. काय? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग असंच येईल ते, बरोबर. आणि मग 22 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 14 असं येईल बघा. 22 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 14 आणि मग 3/4 75%. आणि मग याला 4ने आधी 2ने भाग द्यायचा, मग इथं 11 येतील आणि मग हे अतिसंक्षिप्त रूप देऊन तुम्हाला 75% या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. समजलं प्रत्येकाला? ओके, थँक्यू. एन्जॉय. अशा प्रकारचं वर्तुळाचं HW करा आणि सोडवा. ओके, बाय.